नमस्कार, माझे नाव आहे रमा. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट आहे की मी तुम्हाला पहिल्या वेळी काय काय सांगितलेलं, रामायणाच्या कांदाची नावं सांगितलेली आणि मध्ये मध्ये थोडंसं काही सांगितलेलं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे गोष्टी. कशाची सांगणार आहे? बाळकांड. पहिला बाळकांड सांगितलेलं, तर आज बाळकांड. बर. एक दशरथ असं कोण एक राजा असतात. बर. आणि त्यांची कुठल्या वंशाचे राजा असतात ते? राजा इक्ष्वाकू वंशातले राजा. बर. दशरथ. आणि ते कुठल्या नगरीत राहत असतात? अयोध्या नगरी. आणि ना त्यांची राण्या सांगू? हो सांग ना. किती राण्या असतात? एक कौशल्या असते. कौशल्या, कैकेयी, मग सुमित्रा. बर. तीन राण्या असतात. बर. मग काय होतं ग बाळकांडात? 3 राण्या असतात. हो, 3 राण्या असतात. मग त्यात त्यांना एक चिंता असते. अरे बापरे, कसली चिंता ग? ती असते की बाळ नाही होत. अरे रे. मग त्यांना बाळ नाही होत. मग ते त्याच्यानंतर गुरु वशिष्ठ कोण असतात? राम असतात ना, श्रीराम. त्यांचे गुरु. बर. गुरु वशिष्ठ असतात. ते एकदा येतात अयोध्या नगरीमध्ये. बर. मग दशरथ राजा म्हणतात की मला बाळ नाही होते, तुम्ही यज्ञ करू शकता का? वशिष्ठ असं म्हणतात की मी नाही करू शकत यज्ञ. का बरं? कारण त्याच्यासाठी अथर्व वेद शिकावं लागतं. ते अथर्व वेद ऋषी शृंगीकडे असतं. बर. मग ते ऋषी शृंगी करू शकतात. जे ऋषी शृंगी असतात त्यांनाच अथर्व वेद येतात. तो बर. मग दोघांना वेगळे वेगळे वेद येत असतात. बर. मग सांगतात गुरु वशिष्ठ की असं मुनींकडे जावा. मग दशरथ म्हणतात मी भिक्षू दशरथ जातो. मग जातात ते ऋषीकडे बूट न घालता. मग जातात आणि म्हणतात त्यांना ऋषी शृंगीना. ते म्हणतात की ते असं डोळ्याचं पाणी पुसतात आणि मग त्यांना खूप आनंद होतो. म्हणतात दशरथ मी भिक्षू दशरथ आहे. मग ते खूप आनंदी होतात ऋषी शृंगी. मग ते यज्ञ करतात. कुठला यज्ञ करतात? पुत्रकामेष्टी यज्ञ. बर. मग पुत्रकामेष्टी यज्ञ करतात. देव येतात यज्ञ देव. आणि मग काय होतं? आणि मग ते खीर पात्र देतात. त्यांना खूप आनंद होऊन बघतात. त्यांना असं वाटतं की मीच खाणार हे. अरे बापरे. मग पण हे म्हणतात ते यज्ञ देव की स्वतः खाऊ नका, राण्यांना द्यायचं ह्या प्रसाद. हो का? बर. मग ते राण्यांना देतात का? हो, मग ते राण्यांना देतात. कसं देतात? एकाच राणीला सगळं देतात की काय करतात? एका राणीला कौशल्याला देतात, मग कैकेयीला देतात. अजून एक असते तिला दोघी मिळून थोडा अर्धा घास देतात. आणि जो दोघींकडे असतो थोडासा घास उरलेला असतो असं कोण खातात. बर. मग त्यातून घेतात. बर. मग चाटून की वाटून असं देतात दोघींना. आणि असं दोघी एकामेकातून एकीला देतात. बर. सुमित्राला देतात का? हो, सुमित्रा. आणि दोन्हीकडे जो आपला घास असतो तो खातात. बर. मग काय होतं? मग त्यांना एक बाळ होतात छोटी छोटी. त्यांचं नाम काय मग व्हायला सुरू होतं. हो. मग त्यांची बाळ असं काय करतात. हो. मग बाळांची नावं काय आहेत तुला माहितीये का? कौशल्या राणीच्या बाळाचं नाव काय? राम. आणि कैकेयीला बाळ होतं का? हो, होतं. त्यांच्या बाळाचं नाव काय? भरत. आणि सुमित्राला बाळ होतं का? हो, 2 होतात. अरे बापरे, 2 होतात. लक्ष्मण, शत्रुघ्न. मग राजा दशरथांना किती होतात बाळ पुत्र? 1, 2, 3, 4. हो. बर. नाही, 3 बाळ पुत्र. 3 नाही, एक कौशल्या असते तिला राम होतो.
काही असते तिला भरत होतो आणि जी सुमित्रा असते तिला लक्ष्मण आणि शत्रुघ्न होतात. बर, मग एवढी बाळ होतात. हो, मग हे बालकांडात सांगितलंय का? हो. आता पुढच्या व्हिडिओला परत भेटूया. अशा छान छान गोष्टी सांगत राहीन. बर. जय श्री राम.